रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। विटा येथे पत्रकारावर हल्ला, नायब तहसीलदारांना हातकणंगले निवेदन। विटा येथील स्थानिक पत्रकारावर अज्ञातांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेने सर्वच पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात हातकणंगले तालुका नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे। या प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पापालाल संधी म्हणाले की पत्रकारावरती झालेला जीवघेणा हल्ला हा व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा प्रकार आहे। यासह संपूर्ण मानवजातीवर अन्याय करण्याचा प्रयत्न काही गैरकृत्य करणारे करत असतात। त्यांच्यावर कठोर कारवाई करून पत्रकारांना न्याय मिळावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, विनोद शिंदे, विनोद पाटील, रोहित पाटील, राहुल रत्नपारखे, सागर जमने, रोहित डोने, गौतम दिवाण, भारत जमने, बाबूराव जाधव, विनोद पाटील, सतीश लोंढे, सुकुमार अब्दागिरे, रोहन साजणे, योगेश पांडव आदी पत्रकार उपस्थित होते।